are going to learn about 2.3 The Twins, this poem by Henry Sembrook Leek. He is a writer and playwright. He has translated many French operas in English. He is a humorous poet, and this is also a humorous poem given to us in our syllabus. We are going to learn about the twins. You know about the twins? Twins, the boys which are identical in face, limb and features, etc. There are two types of twins, identical and unidentical. If the twins are identical, then no one can understood who is this and who is that. It is so difficult for us to choose one into them. Their difficulties are denoted in this poem and described in this poem. This is first stanza I have written on the board, and I am going to teach this poem today. Please see in your textbooks for the explanation. Okay. The twins, in form and feature, face and limb, I grew so like my brother. What is meant by form and feature? फॉर्म आणि फीचर म्हणजे काय? तर फॉर्म आणि फीचर म्हणजे स्वरूप आणि वैशिष्ट्य. ही ट्विन्स नावाची पोएम आहे. ट्विन्स म्हणजे जुळे भाऊ. दोन जुळे भावांची गोष्ट यामध्ये सांगितली. त्यांच्या आयुष्यात आलेले वेगवेगळे प्रसंग सांगितलेत. द पोएट मेक्स अस टू लाफ बाय दिस डिफिकल्टीज. पोएटचं एवढंच म्हणणं आहे की आपण हसावं. असे प्रसंग यामध्ये डिनोट केलेले आहेत. हसण्यासाठी आयरनीचा यूज केलेला आहे. आयरनी हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. फर्स्ट स्टांजा बघूया. इन फॉर्म अँड फीचर व्होकॅब्युलरी लिहित जावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर्म अँड फीचर स्वरूप आणि वैशिष्ट्ये. फेस अँड लिम्ब चेहरा आणि हातपाय. लिम्ब म्हणजे हातपाय. स्वरूप, वैशिष्ट्ये, चेहरा, हातपाय यामध्ये आम्ही सेमच आहोत. आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. मी माझ्या भावासारखा आहे, सेम टू सेम. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. टेकिंग म्हणजे घेणे देणे, पण आपण याच्यामध्ये टेकिंग म्हणजे घेणे अर्थ न घेऊन समजणे असा घ्यायचा आहे. फोक्स म्हणजे पीपल, लोक मला तो समजतात. अँड इच अदर फॉर वन अनादर. आम्हाला दोघांना मिक्स करतात. इट पझल ऑल आवर किथ अँड किन. पझल गोंधळून टाकणे. किथ अँड किन म्हणजे रिलेटिव्स. सर्व रिलेटिव्स, नातेवाईक यांना आम्ही गोंधळून टाकतो. इट रीच अ फिअरफुल पिच. आणि अक्षरशः गंभीर मर्यादा ओलांडतो. आम्हाला ते ओळखूच शकत नाही. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन येट नॉट अ साऊल न्यू विच. आमच्यामधला एक जण हा आमचा जुळा भाऊ आहे, ट्विन आहे, पण आमच्या आत्म्याला सुद्धा, सॉलला सुद्धा माहीत नाही आहे की नेमकं कोण आहे. कोणाचा जन्म पहिल्यांदा झाला हे आमच्या सुद्धा लक्षात आलं नाही, कारण आम्ही एकदम आयडेंटिकल ट्विन्स आहोत. वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर आवर नेम्स वे फिक्स्ड. आमचं नामकरण व्हायचं होतं. एके दिवशी काय झालं, जेव्हा आमचं नामकरण झालेलं नव्हतं, अचानक काय गोंधळ झाला. ॲज वी वे बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. एक परिचारिका, नर्स, ती आम्हाला अंघोळ घालण्यासाठी घेऊन गेली होती, धुण्यासाठी. तिच्यामुळे आम्ही मिक्सअप झालो. अँड दस यू सी माय फेट्स डेक्री ऑर रादर नर्स व्हिम. मग म्हणा आमचं दुर्दैव किंवा त्या परिचारिकेला लहर आली असेल म्हणून. माय ब्रदर जॉन गॉट क्रिसन टू मी अँड आय गॉट क्रिसन टू हिम. डेक्री म्हणजे हुकूम, व्हिम म्हणजे लहर. त्या नर्सला कदाचित लहर आली असेल आणि तिने आम्हाला मिक्सअप करून टाकलं, बदलून टाकलं. क्रिसन म्हणजे नामकरण विधी करणे. मग आमचा नामकरण विधी जो आहे तो गोंधळून टाकणारा झाला किंवा त्याला माझे नाव मिळाले. माझ्या ब्रदरला माझे नाव मिळाले, जॉन. माय ब्रदर जॉन गॉट क्रिसन मी अँड आय गॉट क्रिसन हिम. मला त्याचे नाव मिळाले, त्याला माझे नाव मिळाले. त्याचा पोएटचं ब्रदर आहे जॉन. दिस फेटल लाईकनेस इवन डॉग. फेटल दुर्दैवी. डॉग म्हणजे पुढे चालू राहणे. हे दुर्दैव आमच्यासोबत असंच पुढं चालू राहिलं. माय फूटस्टेप्स वेन ॲट स्कूल. जेव्हा आम्ही शाळेत गेलो तेव्हा पण माझ्यासोबत माझं दुर्दैव आलं. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. आणि नेहमी मला मार बसत असे. बिटन अप. फ्लॉग मीन्स बिटन अप, मार बसणे. मला त्याच्यामुळे मार बसायचा. फॉर जॉन टर्न आउट अ फूल. तो फुलिशनेस करायचा, चुका करायचा आणि त्याचा मार मला खावा लागायचा. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली. मला वारंवार तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतोय. टू एव्हरीवन आय न्यू. व्हॉट वुड यू डू इफ यू वर मी टू प्रूव्ह दॅट यू वर यू. तुम्ही जर माझ्या जागेवर असता तर तुम्ही स्वतःच तुम्ही आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केले असते, असा मला तुम्हाला प्रश्न विचारावा असा वाटतो, असं पोएट इथं म्हणत आहे. पोएट फक्त आपलीच बाजू मांडतोय असं नाही वाटत आहे तुम्हाला.
येस, पोएट फक्त आपल्याच डिफिकल्टीज सांगतोय, ह्या डिफिकल्टीज त्याच्या ब्रदरला सुद्धा आहेत. मीन्स इट मेक्स अ आयरनी हिअर. फिगर ऑफ स्पीच, दिस इज डिनोटेड हिअर. अवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड. टर्न द टाईड मीन्स परिस्थिती बदलणे. क्लोज रिझेम्बलन्स मीन्स अतिरेकी साम्य. नाव look at the last stanza. We are going to last stanza. Okay, understood what I have taught to you. Look at last stanza. Our close resemblance turn the tide. हे आमच्या अतिरेकी साम्यामुळे काय झालं, परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. ऑफकोर्स माय डोमेस्टिक लाईफ, माझ्या रोजच्या जीवनातही खूप प्रॉब्लेम्स यायला लागले. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्रदर बिकेम माय ब्रदर्स वाईफ. आणि एक दिवशी असं झालं की माझी इंटेंडेड म्हणजे निश्चित जी वधू आहे, ब्राईड, वधू, लग्न ज्याच्याबरोबर ठरलेलं आहे, ती वधू, निश्चित वधू, ती माझ्या भावाचीच बायको झाली. इनफॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. ॲब्सर्ड मीन्स फुलिश. अशा मूर्ख मिस्टेक्स ज्या आहेत, चुका वारंवार घडत गेल्या. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. आणि जेव्हा मी मेलो तेव्हा काय झालं, शेजारच्यांनी जॉनलाच पुरून टाकलं, बरीड द जॉन. आता इथे काय आहे तुम्ही सांगा, इथे फिगर ऑफ स्पीच कोणता आहे? हायपरबोल आहे. असं कधी होऊ शकतं का की आपण मेलो आणि आपल्या भावाला पुरला आहे, नेऊन बरीड केले? इम्पॉसिबल. बट पोएट वॉन्ट टू मेक अस लाफ. ह्या अशा प्रसंगांमुळे काय होतं, दिस क्रिएट्स द ह्युमर हिअर. इट इज ह्युमरस पोएम टू अस अँड दिस मेक्स अस लाफ. सो दिस इज द ट्विन पोएम. आय थिंक यू like it. Henry Sembrook Leek is a poet. Now write down the vocabulary and look at the appreciation of poem. Appreciation of poem. Title, you know the title, it is for half mark. The twins. Poet is Henry Sembrook Leek. Half mark. Rhyme scheme. आपण काढूयात राईम स्कीम. बघा कशी काढायची. फर्स्ट स्टांजा आहे लिमचा रायमिंग वर्ड कोणता आहे? हिम. ह्याला आपण ए डिनोट करू. लिम, हिम, ए. ब्रदर, अनादर, रायमिंग वर्ड, ह्याला बी डिनोट करू. मग हा पण बीच झाला, राईट. आता लिम बरोबर तर कोणता मॅच होत नाहीये, ब्रदर बरोबर कोणता मॅच होत नाहीये. किनचा रायमिंग वर्ड आहे ट्विन, ह्याला सी डिनोट करू. पिचचा रायमिंग वर्ड आहे विच, ह्याला डी डिनोट करू. दिस मेक्स द राईम स्कीम ए बी सी डी. थीम, सेंट्रल आयडिया. द थीम, सेंट्रल आयडिया मी तुम्हाला सांगते, ती 2 मार्क्ससाठी असते. फिगर ऑफ स्पीचेस, हा पॉईंट पहिल्यांदा बघूया. फिगर ऑफ स्पीचेस इन फॉर्म अँड फीचर. एफ साऊंड इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. तुम्ही इथं ॲलिटरेशन लिहू शकता, ॲलिटरेशन. बट गिव्ह वन एक्झाम्पल. इथे एक्झाम्पल द्या. ही फर्स्ट लाईन लिहा. एफ sound is repeated for poetic effect. सिंपल एक ॲलिट्रेशन लिहा, पोएटिक इफेक्ट दाखवा इथे. त्यानंतर आणखीन आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये बरेचसे सापडतील. बघा तुम्ही किती आणखीन ॲलिटरेशन आहे. इट रीच अ फिअरफुल पिच. एखादी खूप भयंकर अशी घटना घडली. हायपरबोल आहे इथं, हायपरबोल आहे. फिअरफुल पिच, असं काय भयंकर घडणार आहे? इथं हायपरबोल आहे, मीन्स ॲलिट्रेशन आहे, त्यानंतर हायपरबोल आहे. 2-3 एक्झाम्पल्स तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. ह्याच्यामध्ये पण आहे. पण आपण जेव्हा फिगर ऑफ स्पीच सेपरेटली घेऊ तेव्हा तुम्हाला मी सांगेन. एफ साऊंड इज एक एक्झाम्पल द्या ॲलिट्रेशनचं. दिस इज एफ साऊंड इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. थीम, थीम लिहायची राहिली फक्त. दिस इज a humorous poem given by the poet. This is humorous poem given by the poet, and in this poem many difficulties are shown by poet for
making us to laugh. There are many incidents are described such as they got mixed up etc. तुम्ही अजूनही लिहू शकता भरपूर काही क्रिसन वगैरे 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 काही आणखीन ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड करा. जे मी स्टार्टिंगला समरी सांगितली होती ती समरी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला लिहून दिले फक्त रेडिक्युलस मिस्टेक्स, दिस इज ह्युमरस पोएम, हे इफेक्ट्स आले पाहिजेत. ओके, अंडरस्टूड, गॉट इट? ओके, थँक यू. Write down the appreciation vocabulary and send it to group. Okay, very good. Thank you.